श्लोक 13. तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. अर्थ: दिव्य चक्षु मिळाल्यावर अर्जुनाने देवाधिदेवाच्या विश्वात्मक शरीरात एकत्र स्थित असलेल्या अनेक रूपाने विभक्त झालेले हे संपूर्ण जगत पाहिले. विवरण: संपूर्ण जगाचा विचार केला तर हे सगळे जग विविध प्रकारात विभागलेले आहे. ज्याला चर जगत म्हणतात ते मनुष्य, पशु, पक्षी, सर्प, कीटक, जलचर, उभयचर इत्यादीमध्ये विशेषत्वाने विभागलेले आहे. अचर जगासुद्धा सजीव व निर्जीव यात विभागलेले आहे. यामध्ये असंख्य पदार्थ गोष्टींचा समावेश आहे. यामध्ये पृथ्वीबरोबरच समुद्र, नक्षत्रे, आकाश अशा अनेक गोष्टी या विश्वामध्ये सामावलेल्या आहेत. आणि या सर्व गोष्टींना अर्जुनाने भगवंताच्या शरीराच्या एका भागात प्रत्यक्ष पाहिले. भगवान श्रीकृष्णाच्या त्या लहानशा देहात म्हणजे एका भागात किंवा एका अंशात अर्जुन त्याला दिलेल्या दिव्य चक्षुने हे सर्व पाहत होता. मागच्या म्हणजे 10व्या अध्यायात भगवंताने त्याला सांगितले होते की एकांशेने स्थितो जगत. याची प्रत्यक्ष प्रचिती आता इथे अर्जुनाला आली आहे. अशा रीतीने भगवंत अनेक लोकांच्या रूपात आणि विविध गोष्टींचे रूपात विभक्त आहे. अगदी लहानपणी श्रीकृष्णाने आपल्या मातेला आपल्या मुखात म्हणजे यशोदेला भगवंतांनी त्याच्या मुखात 14 भुवने दाखवल्याची एक गोष्ट भागवतात आहे. आणि आता अर्जुन इथे तेच पाहत आहे. आणि हे सर्व पाहून अर्जुनाची काय स्थिती होते ते संजय पुढील श्लोकात सांगणार आहे. इथे आपण थांबूया.